नमस्कार, श्री स्वामी समर्थ। वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे चिकन आता आपण ढाबा स्टाईल बनवणार आहोत। इथे आता आपण चिकनला मसाले लावून घेऊया। इथे चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट अर्धा चमचा आणि इथे दही 1 चमचा घेतलेले आहे। ते आंबट नसावं, मी रात्री लावलेलं आहे आणि सकाळी घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण याला मसाले लावून घेऊया आणि 10 मिनिटं फ्रीजमध्ये झाकून ठेवूया। इथे आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे आणि इथे खडे मसाले घेतलेत, 2 दालचिनी, 1 मसाला वेलची, 5 ते 6 काली मिरी आणि 2 लवंग आणि तेजपान आणि हिरवी वेलची। हे मसाले तडतडले की त्याच्यामध्ये आपण आता इथे आपण 2 मोठे कांदे घेतलेत, उभे चिरून घेतलेत, ह्याप्रमाणे ते टाकूया। इथे आता आपल्याला कांदे हलके ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचे। तर लवकर कांदा परतण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे। इथे आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया। पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट मसाला, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा जिरं आणि अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट। अद्रक लसूण पेस्ट घालायचीच, कारण चिकन असतं, चिकनचा उग्रसपणा असतो, तो निघून जायला पाहिजे असतं, म्हणून याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आपण परत घातले। आता हे छान असे परतून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये 2 टोमॅटो घेतले, त्याची प्युरी बनवले, ती टाकली। या चिकनचा मसाला म्हणजे 2 कांदे आणि 2 टोमॅटो, हाच मसाला हा चिकनचा आहे। ह्याच्यामध्येच आपल्याला चिकन हे बनवायचं आहे आणि इथे छान असं परतून घ्यायचं, कारण टोमॅटोमध्ये जो आंबटपणा असतो तो निघून जाण्यासाठी छान परतायचं। वरून थोडीशी कसुरी मेथी घातली, परत ती परतून घ्यायची व्यवस्थित आणि थोडंसं मीठ टाकायचं ग्रेव्हीपुरतं, कारण आपण कांद्यामध्ये पण मीठ टाकलं होतं आणि चिकनमध्ये पण मीठ टाकलं होतं, त्या हिशोबाने आपल्याला इथे मीठ थोडंसं टाकायचं आहे। आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया। इथे आपली 2 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया। वाव, किती छान बघा तेल सुटलेलं आहे, कारण आपली ग्रेव्ही आता ही परफेक्ट झालेली आहे। छान टोमॅटो त्याच्यामध्ये शिजलेला आहे। जेव्हा ग्रेव्ही परफेक्ट होते त्यावेळेला बाजूने असं तेल सोडते। आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया। चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, कारण चिकनला पाणी सुटतं। छान असं मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झाल्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत। इथे जवळजवळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये चमच फिरून तुम्ही बघू शकता। इथे आता आपला 15 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून बघूया। इथे आता आपलं चिकन तयार झालेलं आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं गरम मसाला पावडर आणि कोथिंबीर वरून टाकायची। आता आपण हे गरमागरम सर्व करूया। हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा आणि नक्कीच घरी तुम्ही हे असं चिकन बनवून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। थँक्यू।